आम आदमी पार्टीचे मुरबाड विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट नितीन देशमुख यांचे लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने प्रतिक्रिया। भिवंडी लोकसभा क्षेत्रामधील बदलापूर आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये इंडिया आघाडीला चांगल्या पद्धतीने स्थान प्राप्त होत आहे आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे हे आघाडी मिळवण्याच्या दृष्टीने वाटचाल करत आहेत। यामध्ये सिंहाचा वाटा म्हणून आम आदमी पार्टी पक्षाच्या माध्यमातून सुरुवातीपासूनच आम्ही त्यांना सहकार्याचा हात दिलेला आहे। इंडिया आघाडीचा एक घटक पक्ष म्हणून आम आदमी पार्टी ही बदलापूर शहरात असेल, मुरबाड तालुका पूर्ण मुरबाड विधानसभा क्षेत्रात असेल, पूर्णतः सहकार्य इंडिया आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे यांना करत आहे। मागील 2011 पासून आम आदमी पार्टी स्थापन झाला आणि त्यानंतर बदलापूर शहरामध्ये येणाऱ्या काही कालावधींमध्ये 1-1.5 वर्ष 2 वर्षामध्ये चांगलं स्थान आम आदमी पक्षाने बदलापूर शहर आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये निर्माण केलेलं आहे। येणाऱ्या कालावधीमध्ये बदलापूर शहर आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये आम आदमी पक्षाच्या माध्यमातून निश्चितपणे इंडिया आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सिंहाचा वाटा हा आम आदमी पक्षाचा असेल। जर आपण बघितलं अरविंद केजरीवालजी यांना जे ईडीचा षडयंत्र वापरून भारतीय जनता पक्षाने मोदी सरकारने जेलमध्ये टाकलेले, कोणत्याही पद्धतीचं त्यांच्याकडून भ्रष्टाचार झालेला नाही, खोट्या आरोपांमध्ये त्यांना जेलमध्ये टाकलेले आणि फक्त लोकसभेला टार्गेट करून त्यांना जेलमध्ये टाकलेले, आचारसंहिता लागल्या लगेच त्यांना जेलमध्ये टाकलेले। परंतु एक महत्त्वाचा विषय यामुळे असा झालेला आहे की आम आदमी पक्षाच्या बाबत जनतेमध्ये सहानुभूतीची लाट निर्माण झालेली आहे आणि ही सहानुभूतीची लाट जर आपण बघितली तर बदलापूर शहर असेल, मुरबाड विधानसभा क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये जवळजवळ आज आमची वोट बँक ही चांगल्या पद्धतीने वाढलेली आहे। आज जर आपण विचार केला तर मुरबाड विधानसभा क्षेत्र आणि बदलापूर क्षेत्रामध्ये निश्चितपणे आम आदमी पक्षाची 40 ते 50 हजार मतदारांची वोट बँक तयार झालेली आहे। याला जबाबदार ही भारतीय जनता पार्टीच आहे। भारतीय जनता पक्षाने ईडीच्या माध्यमातून खोटी कारवाई आमच्या केजरीवालजी यांच्यावर केल्यामुळे आज आमचं स्थान वाढत चाललेलं आहे। आम आदमी पक्ष हा मजबूत होत चाललेला आहे। आपण येणाऱ्या मधल्या पिरियडमध्ये जे मेळावा झाला असेल, मुरबाडमधील मेळावा असेल, बदलापूरमधील मेळावा असेल, यामध्ये आम आदमी पक्ष मोठ्या प्रमाणात सक्रिय होतं। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानंतर जर सर्वात चांगल्या पद्धतीने जर सक्रिय कोणता पक्ष होता तर आम आदमी पक्ष होता आणि पुढेही इंडिया आघाडीचा उमेदवार निवडून येण्यासाठी आम आदमी पक्ष पूर्णतः इंडिया आघाडीच्या सोबत आहे आणि जी सहानुभूतीची लाट असेल आणि आमचे कार्यकर्ते, आमचे पदाधिकारी ज्या पद्धतीने काम करत आहेत बदलापूर शहरात आणि मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये, या माध्यमातून आमची वोट बँक वारंवार दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे आणि ही आज जी 40-50 हजाराची वोट बँक आहे ती येणाऱ्या कालावधीत अजूनही वाढेल आणि आमचं पूर्ण वोट बँक आम आदमी पार्टीची ही इंडिया आघाडीच्या उमेदवारांच्या सोबत असेल आणि इंडिया आघाडीचे उमेदवार बाळामामा म्हात्रे येणाऱ्या 20 तारखेला चांगल्या पद्धतीने वोटिंग घेतील आणि 4 जूनला ते विजयाची पताका झळकवतील असा आम्हाला विश्वास आहे।